आपका जैसा जैसे साथ मिल रहा है, इस टूर्नामेंट एक लाजवाब अंदाज में जा रहा है और इस टूर्नामेंट को 4 चांद लगते हुए नजर आ रहे हैं। अलंकार गेंदबाजी पर है, सोनू स्ट्राइक पर है। पहली गेंद वाइट थम राउंड विकेट से अलंकार फेंकने तैयार। आउटसाइड खेलने जा रहे थे, क्रॉस बैट का फटका, मगर गेंद और बल्ले का कोई संबंध नहीं। गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में, डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी अलंकार द्वारा। पहली गेंद का बिंदी अपने इरादे को स्पष्ट करते हुए नजर आए हैं, मगर सोनू कौन से अंदाज में अपने खाते को बंद करेंगे। अलंकार की अगली गेंद सोनू के लिए आती हुई, फिर से वही ऑन साइड खेलने जा रहे थे, वही शॉट, मगर गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल। 2 बिंदी गेंदें आई है। अब 16 गेंदों का खेल आपके पास बचा है। एक टारगेट सेट करना होगा, क्योंकि आपने 32 का मुकाबला इससे पहले देखा। अलंकार की अगली गेंद स्पिनर ऑन्स पर खेल दिया, गेंद जा रही है मिड विकेट पर। जब तक खिलाड़ी उस गेंद को फिर करेंगे, दूसरे रन की मांग है, रन आउट का मौका हो सकता है, डायरेक्ट हिट होगा, मगर एक बेहतरीन थ्रो, मगर बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद होते हुए 2 रन के साथ सोनू ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 2 रनों पर। नॉक स्ट्राइक पर सुशांत है, सोनू अगली गेंद खेल तैयार। फिर से आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद बराबर बल्ले पर आई नहीं, जमीन शेयर करते हुए गेंद आउटसाइड स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हुई है। 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ टीम की रंग से क्या जाती हुई। चलिए, और एक बेहतरीन खिलाड़ी आउटसाइड पर जिन्होंने अभी गेंद को पकड़ा था, भवेश, उनकी समाज की टूर्नामेंट में एक लाजवाब बल्लेबाजी जो भाईंदर के मैदान पर की थी, मगर आज नारंगी के मैदान पर अपने को देखने को मिल जाएगी। लो टॉस बनाकर गेंद को फिर से मोड़ दिया, गेंद जा रही है फाइनल क्षेत्र में, खिलाड़ी डीप पर कैनात है। 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन जरूर पूरा होता हुआ। 1 रन के साथ रन संख्या 4 रनों पर जाती हुई। आज बहुत ही टीम इस मैदान पर आपको देखने को मिल जाएगी। चलिए, और एक आखिरी गेंद अलंकार की शॉर्ट गेंद थी, आउटसाइड खेलना चाहते हैं, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई। 1 ओवर की समाप्ति, 5 रन बने हैं। और दोस्तों देखिए, वहां पर बेहतरीन खिलाड़ी आज इस मैदान पर आए हैं। अखिलेश गेंदबाजी पर आएंगे, और एक बड़ा नाम। और दोस्तों वाकई में ये तमाम समाज के खिलाड़ी हैं, और 26 जनवरी को IPL जैसा मुकाबले इस मैदान पर आपको देखने को मिल जाएंगे। इनके जानिब से वो टूर्नामेंट लीग मैच जेएन प्रीमियर लीग 2024 का वो महासंग्राम आपके सामने आएगा। और वाकई में ये तमाम ने भाईंदर की नगरी के अंदर एक लाजवाब टूर्नामेंट शेष गेंदबाजी पर है। 5 रन तो जरूर बने बिना कोई नुकसान के। DCC 11 नाला सपारा पहले बल्लेबाजी का जलवा भी करने आई है, मगर क्या वो जल्लेबाजी इस मैदान पर हमें देखने को मिल जाएगी? करना होगा, क्योंकि पहली ओवर में 5 की शुरुआत आपने दी है, कोई भी विकेट नहीं खोए। शेष गेंदबाजी पर राइट ओवर से गेंदबाजी करने के तैयार हो जाएंगे। बेहतरीन शॉट, गेंद आती हुई लॉन्ग ऑफ पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, अलंकार गेंद को ऊपर जाएंगे, दूसरे रन की मांग है, डायरेक्ट थ्रो होना चाहिए था। 1 बॉल गेंद विकेट कीपर के गेंदबाज के हाथों में जाती हुई, और इस 2 रन के साथ स्कोर 7 रनों पर जाता हुआ। जोश की अगली गेंद ऑफ स्टंप पर आए, गेंद को फेंक दिया आउटसाइड मिड विकेट पर, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। गाना बजा है खलनायक नायक का, मगर इस मैदान पर कौन बनेगा नायक और कौन बनेगा खलनायक, आने वाला वक्त कहलाएगा। एक लाजवाब सिक्सर आता हुआ
सोनू के बल्ले से आया एक बेहतरीन सिक्सर। जड़ में गेंद खुद के निकाला, गेंद मिडा पर जा दी है। अब तक गेंद को फील किया जाएगा। एक रन पूरा होता हुआ, एक रन के साथ रन संख्या जा बढ़ती हुई 14, 14 रन पर। लेग बाय का इशारा पा द्वारा Yavni 11, unstoppable 11. चलिए मैच ऑन है। अगली गेंद फुल टॉस गेंद है, वहां पर गेंद को दे दिया। ये लगा सो ब्यूटीफुल सिक्सर, एक लाजवाब अंदाज में बल्लेबाज के बल्ले से। कमांड डीजे श्री। गेंद खराब गेंद का नतीजा बल्लेबाज ने लिया है। गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाद। अगली गेंद महंगे साबित हो रहे हैं। अब जयेश यहां पर 2 सिक्सर इस ओवर में आए हैं। अच्छी गेंद दी, आउटसाइड खेलना चाहते थे पैडम पार में गेंद देखने का अंपायर का खेल नहीं आएगा। लीग बाय का इशारा। एक रन के साथ ओवर नंबर 2 का खेल समाप्त। रन संख्या बनी है 22। मुझे 11 के रन से बल्लेबाजी हुई है, मगर आने वाली तमाम 6 गेंदें कौन से अंदाज में फेंकने के लिए आएंगे गेंदबाज, ये देखने वाली बात होगी। लेंगे एक छोटा सा ब्रेक, सुनेंगे मधुर संगीत, फिर आएंगे आखिरी 6 गेंदों की कहानी को लेकर। शुक्रिया। 6 गेंदों का खेल आना बाकी है। शॉर्ट गेंदी पूल कर दिया है। ये लगा सो ब्यूटीफुल सिक्सर, एक लाजवाब अंदाज में बल्लेबाज के द्वारा। कम ऑन श्रीडी। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल। नेक्स्ट मॅच अवनी 11 अँड अनस्टॉपेबल 11 दोघांना विनंती असेल आपण टॉस साठी या। क्या बात आहे, सुपर चेंडू हाताळला जातोय। अखिलेश गोलंदाज आपण पाहू शकताय। धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या आपण पाहू शकताय तब्बल जाऊन पोहोचलाय 28 रन। स्कोर कार्ड 28 धावा या फलकावर। यावेळेस मात्र दिशाईन गोलंदाजी पंचांच्या दिशेने वळत आहे। दोन्ही हात समांतर केले जात आहेत। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा या फलकावर। जय सर। सही कहा सर जी। इस मैदान पर अब बल्लेबाजों को अपने छलवे दिखाने होंगे। आउटसाइड पर गेंद को खेला, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील करेंगे थ्रू आएगा अखिलेश की हाथों में, जब तक 2 रन निकालने का मौका हो जाएगा दोनों बल्लेबाजों के लिए। और स्कोर जॉब होता हुआ 31। 3 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है, मगर नितिन सर जी ये मुकाबला एक लाजवाब अंदाज में होगा। दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर उतरी है और दोनों टीमों के बाद बल्लेबाजी का भरना भी है। आखिरी यावेळेस मात्र बॅटची एज लागली जाते। विकेट कीपर कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये। विकेट क्रमांक 1 पहिला गडी बाजवतोय सुशांत। अखिलेश की आखिरी 2 गेंदें मैदान पर आना बाकी। 31 बने हैं।
मगर आने वाली ये 2 नवंबर डीसीसी टीम नाला सवारा कौन से अंदाज में बल्लेबाजी करेगी, कौन टारगेट इस मैदान पर दिया जाएगा। शॉर्ट गेंदी पूल कर दिया, गेंद ऊंचाई ज्यादा ली है, खिलाड़ी आ रहे कैच के नीचे ले लिया और अखिलेश को एक विकेट सफलता, हैट्रिक पर आए मगर आखिरी गेंद पर हैट्रिक होगी। लेते एक ब्रेक, ब्रेक के बाद आते हैं गेंदबाजी की तरफ। आखिरी गेंद मंदार न्यू बैटर मैदान पर आए हैं। नितिन सर जी क्या करना चाहेंगे इस मैदान पर, और एक हैट्रिक पर गेंदबाज 3 हैट्रिक देखी है इस टूर्नामेंट में, इस गेंदबाजों के द्वारा हर एक हैट्रिक में देखने मिल जाएगी। खेला है कवर पॉइंट पर, गेंद हवा में, खिलाड़ी आ रहे, कैच बनेगा मगर पॉइंट के खिलाड़ी को यह कैच बनाना था। अब 2 रन बनते हुए तीसरे रन की मांग होगी, तीसरे रन के लिए निकले मगर मना किया। अब 2 ही रन से संतोष होना पड़ेगा। स्कोर बना है 33, 34 का मामला है मगर 200 खामा चाहिए। इंटरवल हुआ है, जाइए दोपहर का क्षेत्र है, थोड़ा सा बाहर जाकर अपनी ट्विस्ट कहानी लेकर आएंगे ये मुकाबले में, मगर जाइए आप पप्पन को लिपि आइए और अपनी सीट पर रुझे हो जाइए। लेंगे डीजे का ऑपरेटर का एक गीत और फिर आएंगे नितिन पाटिल की तरफ और एक बेहतरीन मुकाबला लेकर। सहर्ष स्वागत असेल। चला नेक्स्ट मॅच अवनी 11 अँड अनस्टॉपेबल 11 दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी या। 34 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल। कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवारातर्फे ही स्पर्धा आपण पाहू शकतात। चला एनसीसी अ संघाचे खेळाडू आपण या, आज आपला सामना असेल एनसीसी अ चे सर्व खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या। तर 34 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलं। एका बाजूने अंबेश 11, दुसऱ्या बाजूने डीसीसी नालासोपारा। अंबेश 11 ने 33 धावा जरूर रचल्या गेल्या आहेत, 34 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय। भावेश एका बाजूने पाहायला मिळतो नॉन स्ट्राइक एंडवर। खूप चांगली मेहनत आमच्या या बाजूने आपण पाहायला मिळतंय आयोजकांच्या माध्यमातून। सलग आजचा 6वा दिवस, उद्याचा मेगा फायनलचा दिवस असेल। चला टॉस साठी या। अवनी 11 अँड अनस्टॉपेबल 11 अनाउन्समेंट करतोय। चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या कॉम्बॉक्सच्या खाली या, तिथे टॉस केला जाईल। चला एनसीचे सर्व खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या। बेस्ट ऑफ लक बो टीम। गोलंदाज मार्कवर अनिश। 34 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय। फुलल यांचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, 1 बाउंस क्षेत्ररक्षण करतोय, सिंगल येईल, सिंगलच्या साइडने धावफलक पुढे जातोय। श्रीगणेश केला जातोय डीसीसी नालासोपारा या संघाचा। एक मोठा फटकामध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती परंतु बॅटच्या रडावर मात्र चेंडू आला नाहीये। एका बाजूने दीपक
आणि भावेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. धावसंख्येचा विचार केला तर पहिला चेंडू फेकला गेलाय, एक धाव ही फलकार पाहायला मिळते. अनिश गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र बॅटची एज जरूर लागली होती, परंतु चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळला जातोय. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. अनिश हा गोलंदाज आपण पाहू शकताय. 34 धावांचा एकंदरीत पाठलाग होतोय. 11.33च्या सरासरीने धावा उभा कराव्या लागतील. यावेळेस मात्र हवाई सफर काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. सुपर झेल टिपला होतोय. डीप स्केल मध्ये पहिला फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट मिस्टर दीपक. नाव मात्र माहिती नाहीये. केतन न्यू बॅटर जरूर पाहायला मिळतोय. लॉंग लेग्जर मध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी एक धाव असेल. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. दुहेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 3 धावा या फलकार पाहायला मिळतात. तीन धावा या फलकावर. 34 धावांचा एकंदरीत पाठलाग होतोय. डीसीसी नालासोपारा हा संघ पाहायला मिळतोय. अंबेश 11 क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहू शकतात. नेक्स्ट मॅच अवनी 11 आणि अनस्टॉपेबल 11. आपण टॉससाठी यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होतोय. कॉर्नर बॉलच्या साहाय्याने फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय तो डीसीसी नालासोपारा या संघाला. 3 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद. फलंदाजी करतोय. थोड्या अडचणीत आहे. खराब सुरुवात पाहायला मिळते. 2 गडी बाद झाल्या. 3 धावसंख्या फक्त धावफलकार आहे. 34 धावांचा एकंदरीत पाठलाग होतोय. अलंकार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असेल दोन्ही संघासाठी. अडचणीत आहे. संकटमोचक कोण ठरले या संघासाठी. नकद बडा ना पद बडा. संकट में खडा वही सबसे बडा. संकटमोचक ठरावं लागेल आपल्या संघासाठी. अलंकारकडे क्षमता आहे, परंतु आज ते दाखवले जाईल का मैदानाच्या आतमध्ये. दम ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पण बाउन्स क्षेत्ररक्षण होत आहे. चला अवनी स्पोर्ट अवनी 11 जर आपला कर्णधार असेल तर आपण टॉसबॉक्सच्या दिशेने या. अनस्टॉपेबल इथे उपस्थित आहे. जर आपण येत नसाल तर पुढच्या संघांना प्राधान्य दिलं जाईल, लक्षात ठेवा, कारण कधीपासून आपण अनाउन्समेंट करतोय. 4 धावा या फलकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 समाप्त होते. आता मात्र अडचणी वाढल्या जात आहेत, कारण येणारे चेंडू आहेत 12 चेंडू आणि 30 धावाचं समीकरण असेल. तत्पूर्वी जाऊया डीझेल एक संधी देऊया. आणि 30 धाव्यांची आवश्यकता. हर्ष नो गोलंदाज येथे गोलंदाज मार्कवर. आता 15च्या सदस्यांनी तुम्हाला धावा उभ्या करायला आहेत. चला नेक्स्ट मॅच असेल एनसीसी ए विपक्ष अनस्टॉपेबल 11. नेक्स्ट मॅच असेल.
पंचाकडे लावड अपील जरूर केला जातोय. तत्पूर्वी इथे काय घडलं जाते तर विकेटचं पतन होत आहे. तिसरा धक्का लागतोय तो अंबेश 11 या संघाला. उपस्थित होतोय आणि अनस्टॉपेबल 11 असा नेक्स्ट सामना असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अखिलेश. पुन्हा एकदा क्या बात आहे, सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. अलंकारला थोडंसं जखडून ठेवण्याचं काम जरूर केलं जात आहे. धावसंख्या एकंदरीत स्थिरावलंय, फक्त 4 धावा या फलकावर. अजूनही 30 धाब्यांची आवश्यकता आहे आणि चेंडू तुमच्याकडे आहेत आता 10. 300च्या स्ट्राईक रेटने खेळावा लागेल. 10 चेंडू 30 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. हर्ष सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय. 10 चेंडू 30 धावा असं समीकरण. वेट अँड वॉच करावं, सिंगल डबललाही प्राधान्य द्यावं लागेल कारण प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग लेग आणि डिस्क लेगच्या मधोमध अगदी हा येतोय षटकार. 6 धावा. मध्ये प्राप्त होतोय. अलंकार यांच्या बॅट मधनं मात्र हा षटकार जरूर ठोकला जातोय. धावसंख्येला पोहोचवलंय 10 रन्स, 10 धावा या फलकावर. अजूनही 24 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे 9. पुन्हा एकदा आपल्या लय मध्ये प्राप्त होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र काय घडलं जाईल तर चुकी केली जात आहे. झेल टिपणं खूप गरजेचं होतं. म्हणतात ना कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. येणारे चेंडू आता दर्शवतील. एक संधी होती कारण आधीच्या चेंडूवर षटकार ठोकला होता, तदनंतर झेल टिपण्याची एक नामी संधी होती पण तू संधी दवडली जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा या फलकावर. एका बाजूने अखिलेशला ही जबाबदारी उचलावी लागेल कारण अजूनही 23 धाब्यांची आवश्यकता आहे आणि चेंडू आहे तुमच्याकडे आता 8 गेंदे 23 रनों की जरूरत. हर्ष पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. आखोटप्प्याचा चेंडू वारंवार फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुपर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा नक्कीच वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. तोच क्षेत्ररक्षक आपण पहिला ज्याने झेड सोडला होता आणि तोच क्षेत्ररक्षक 2 धावा नक्कीच वाचवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 13 धावा या फलकावर. अजून 21 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. या चेंडूवर एखादा मोठा फटका येतोय तर कमबॅक करण्याची संधी असेल अंबेश 11 या संघाला. 7 गेंदे 21 रनों की जरूरत. हर्ष अंतिम चेंडू असेल. अखिलेश पुन्हा एकदा सज्ज असेल. जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव पाहायला मिळते आणि 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. धावसंख्येचा विचार केला तर अंबेश 11 14 धावा या फलकावर. येणारे चेंडू आता 6 चेंडू आणि 20 धावा असेल. तत्पूर्वी एक छोटीशी धून ऐकूया. आता 6 चेंडू आणि 20 धावा. सोनू येतोय गोलंदाजी मार्कवर. या 20 धावा डिफेन्स केल्या जातील का की 20 धावा येथे उभ्या केल्या जातील. येणारे 6 चेंडू असतील. अलंकारला स्ट्राईक द्यावी लागेल कारण अलंकारच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर पाहिलाय. अखिलेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे परंतु इथे हवाई सफर तुम्हाला घडवावी लागेल आणि आता 365 दिवसाची वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु
अखिलेश स्वतःवर विश्वास जरूर दर्शवला गेलाय. आता 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 19 धावा. पाच चेंडू 19 धावांची आवश्यकता. अलंकारवर जबाबदार असेल. मॅच फिनिश केली जाईल का अलंकारच्या माध्यमातून. सुपर गोलंदाजी. धीम्या गतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता सोनू. सुपर कमबॅक करतोय. आता 4 चेंडू आणि 19 धावा. आता थोड्याशा अडचणी वाढल्या कारण प्रत्येक चेंडूवर तुम्हाला हिट करावा लागेल. पुन्हा एकदा फुलल्यांचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय. 6 धाव्यांची मोहर उमटवतोय अलंकार. धावसंख्येला पोहोचवलंय 21 रन्स 21 धावा. तिचे 3-13. आता 1-2 का 4 नाहीये तर चौकार षटकारच मारावे लागतील. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण केली जाते. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायला हवी होती अलंकार कारण अलंकारकडे ते मोठे फटके आहेत. लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. आता 2 चेंडू आणि 12 धावा. अखिलेश 2 बिग हिट करेल का आणि या मॅच जिंकवेल का. 2 चेंडू 12 धावा. परंतु सोनू गोलंदाज सज्ज होतोय. एक तर आलाय षटकार आलाय. क्या बात आहे. सुपर. आता 1 चेंडू आणि 1 बिग हिटची जरूरत आहे. चेंडू आणि 6 धावा. कुठल्या संघाचा प्रवास समाप्त होईल. कुठला संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल होईल. 1 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी आली होती परंतु अंतिम क्षणी DCC नालासोपाने मात्र विजयश्री प्राप्त केलाय. वेल प्लेड अँड हार्ड लक अंबेश 11 आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. मनपूर्वक आभार असेल. चला नेक्स्ट मॅच अवनी 11 विपक्ष अनस्टॉपेबल 11 या 2 संघामध्ये असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. एका बाजूने अवनी स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूने असेल अनस्टॉपेबल 11. या 2 संघामध्ये जरूर पाहायला मिळतंय